बातमी येते। जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील वाहनाची धडक एका दुसऱ्या वाहनाला बसली आणि या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय, एक जण जखमी झालाय। साताऱ्यातल्या शेरेवाडीतली ही धक्कादायक घटना। जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातल्या वाहनाची धडक एका वाहनाला बसली, एका दुचाकीला जोरदार धडक बसली आणि या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला। या घटनेसंदर्भातली माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। सचिन, कधी हा अपघात घडला आणि काय परिस्थिती? अगदी काही वेळापूर्वी हा अपघात घडलेला आहे। जवळपास 1 ते 1.5 तासापूर्वी आपल्याला म्हणावं लागेल की हा अपघात घडलाय आणि साताऱ्यातला जो मान तालुका आहे, या मान तालुक्यातलं बिदाल गाव आहे, या बिदाल जवळील शेरेवाडी इथली ही घटना आहे। हा अपघात घडलेला आहे। धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालेला आहे आणि एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। आणि हे वाहन आहे, हे वाहन आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील असल्याचं सांगण्यात येते आणि हे वाहन भरधाव वेगानं जात असल्याचं सुद्धा प्राथमिक माहिती आपल्याला कळते। पुढील तपास सध्या आता पोलीस करत आहेत। बिलकुल, आणि आता जे कोणी असतील स्थानिक तिथे उपस्थित त्यांनी मागणी केलीच असेल की जयकुमार गोरे आमदारांच्या ताफ्यातलं हे वाहन जे कोणी चालवत होतं त्यांच्यावरती कारवाई व्हावी। अर्थात कोण वाहन चालवत होतं, त्या व्यक्तीवरती काय कारवाई झाली का? अगदी बरोबर आहे। खरं पाहायला गेलं तर जो वाहन चालवत होता त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलेल्या लोकांनी पोलिसांच्याकडे दिलेलं आहे। मात्र याच्यामध्ये म्हणजे वाहन जो चालवत सचिन, थोडंसं थांबवते। भाजपचे आमदार जयकुमार गोरे आपल्यासोबत स्वतः फोन लाईन वरती आहेत। जयकुमार गोरेजी, अपघाताची बातमी येते, तुमच्या गाड्यांचा ताफा होता आणि त्यातील एका गाडीची धडक बसली आहे, त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, काय नेमकं घडलं? माझी गाडी तर मी गावात दौरा चालू होता, मी पोहोचलो होतो आणि एक गाडी पाठीमागून येत होती। पाठीमागं येणाऱ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, त्यामध्ये मोटरसायकलवाल्याला धडक बसली आणि त्याची डेथ झाली, दोघांची झाली आहे। ही गाडी तुमच्याच ताफ्यातली होती का? ताफ्यातली गाडी नव्हती, गाडी माझी पुढे गेलेली होती। पाठीमागनं 15-20 मिनिटांनी निघालेली गाडी होती। ताफा असा चालू नव्हता ताफ्यातली असा विषय, पण गाडी माझीच आहे, मी माझ्या लोक गाडीत होती आणि तो ऍक्सिडेंट झाला। आता वाईट तर झालेला आहे, मुलांचं ऍक्सिडेंटमध्ये डेथ तर झालेली आहे। बरं, जे कोण गाडी चालवत होते चालक, त्याला ताब्यात घेतलेला आहे, या स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे? नाही, ताब्यात तो तिथंच होता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस कारवाई करतील जे काय असेल। बिलकुल, कोण गाडी चालवत होतं? साईनाथ जाधव म्हणून ड्रायव्हर होता, चालवत होता। बरं, जयकुमार गोरेजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल। गाडी माझीच होती, माझ्या ताफ्यासोबत नव्हती, मात्र मी पुढे निघून गेल्यानंतर 15 मिनिटांनी ही भरधाव वेगानं गाडी आली, मात्र गाडी माझीच असल्याची कबुली जयकुमार गोरे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे आणि त्यामुळेच जी काही कायदेशीर कारवाई असेल ती त्या चालकाविरोधात होईल। त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे असं जयकुमार गोरेंनी स्वतः सांगितलं, कारण दुचाकीस्वाराचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय।